सर्वांचं स्वागत आहे आपल्या कायजन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या आपण मॅथ आणि रिझनिंगची डेली PYQ प्रॅक्टिस करत आहोत. आजचे क्वेश्चन्स आपण पाहूया. आपल्याला सांगितलं आहे की जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5ने लहान असणारी संख्या निवडा. लगेच ती संख्या आपण x म्हणून घ्यायची, बरोबर. तर त्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3ने लहान म्हणजे दुपटीपेक्षा म्हणजे 2x आणि 3ने लहान म्हणजे -3. ओके, ही संख्या त्या संख्येच्या तिपटीपेक्षा म्हणजे त्या संख्येची तिप्पट काय असेल 3x, तिपटीपेक्षा 2ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल म्हणजे ही संख्या आणि ही संख्या काय इक्वल आहे असं आपल्याला सांगितलं आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय संख्येच्या 5 पटीपेक्षा म्हणजे 5x पेक्षा 5ने लहान असणारी संख्या म्हणजे -5 हे उत्तर आपल्याला काढायचे. आता पहा 2x - 3 आणि 3x + 2 हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये पहा 2x राईट हँड साईडला जातील तर ते x होऊन जाईल, बरोबर. हे +2 इकडे जाऊन काय होतील -2 होतील म्हणजे -3 - 2. आता चिन्हे जर समान असतील तर दोघांची करताना बेरीज करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. बेरीज काय आता बेरीज याची 5 येणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, बरोबर. x काय आला आपला -5. आता x - 5 याच्यामध्ये ठेवा x × -5. आता 5 × 5 किती होतात 25, परंतु चिन्ह काय येणार मायनस, का कारण निगेटिव्ह आहे एक संख्या आणि -5. आता करताना दोघांची बेरीज करायची 25 आणि 5 किती होतात 30 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा, त्यामुळे -30 हे आपलं काय असणार आहे उत्तर. पर्याय क्रमांक 3 व्यवस्थित फक्त आपण जर सोडवलं तर आपल्याला पटकन सुटेल. पुढचा प्रश्न पहा काय म्हटले प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. आता आपल्याला एवढी मोठी संख्या दिलेली आहे आणि आपल्याला काय सांगितलं याचं वर्गमूळ काढा. ठीक आहे, तर अशा वेळेस काय करायचं एक आता ही जो पूर्णांक संख्या आहे याच्यामध्ये काय आहे 555. 555च्या जवळची वर्गसंख्या पाहिजे आपल्याला. तर आपण पाठ केलेले वर्ग 23चा वर्ग आपल्याला माहिती किती 23चा वर्ग 529, त्यानंतर 24चा वर्ग किती आहे 576, 25चा वर्ग किती आहे 625 आणि 26चा वर्ग हा 676. हे पाठ करा जरा, हे थोडे विसरतात कधी कधी हे वर्ग. ओके, तर आता पहा 555 कोणाच्या जवळ बघा 529 आणि 576च्या मध्ये 555 एवढं तर आपल्याला समजलं. म्हणजे ती संख्या अशी असणार आहे की जी 23पेक्षा मोठी आणि 24पेक्षा छोटी असणार आहे. तर ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकच संख्या तुम्हाला दिसते पर्याय क्रमांक 1 23.57. डायरेक्टली आपल्याला काय करायचं उत्तर मार्क करायचं आणि पुढे जायचं. तुम्ही काढून पाहू शकता 23.57चा वर्ग हा 555.5449 येत आहे. पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हटले पहा प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. काय सांगितले P/Q बरोबर 5/4 आहे. ओके, म्हणजे यांचं रेशो दिलेलं आहे आपल्याला. तर 3P + 2Q भागिले 3P - 2Q असं आपल्याला विचारले. तर अशा वेळेस काय करायचं असं जर रेशो असेल तर म्हणजे P आणि Q यांचा रेशो 5:4 आहे. ओके, तर डेफिनेट अशा वेळेस काय करायचं डायरेक्ट Pच्या ठिकाणी 5 ठेवायचं आणि Qच्या ठिकाणी 4 ठेवायचं आणि इक्वेशन सॉल्व्ह जर तुम्ही केलं तर 3 गुणिले हे 5 येणार अधिक 2 गुणिले 4 भागाकारामध्ये 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4. 5 त्रिक किती होतात 15 अधिक 4 दुणे 8. खाली पण सेमच येणार फक्त वजामध्ये येणार ते 15 आणि 8 किती होतात 23 आणि खाली 15 वजा 8 बरोबर होतात 7. तर हेच आपलं उत्तर असतं. जरी P आणि Qच्या व्हॅल्यू त्या नसल्या तरी त्या प्रमाणात असल्या तरी त्या ठिकाणी आपण म्हणजे ती संख्या ठेवू शकतो 5 आणि 4. तर 23/7 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आपल्याला 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात. ओके, आणि त्या अनुक्रमे 2 4 6 8 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. तर 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील. ओके, LCMचं हे उदाहरण आहे. आता 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात ना, तर मग 30 मिनिटांमध्ये जेव्हा ते वाजायला सुरुवात करते तेव्हा स्टार्टिंगला एकदा वाजणार आणि मग ते काही ठराविक अंतराने ते वाजायला सुरुवात होणार. फक्त एकत्र कधी वाजतील पहा. आता ही 2 सेकंदांनी वाजते, ही 4 ही 6 8 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. तर अशा वेळेस काय करायचं ह्या सर्व संख्यांचं काय करायचं आपल्याला LCM घ्यायचा आहे. यांचा LCM म्हणजे जी मोठ्यात मोठी संख्या आहे तिचा पाढा सुरू करायचा त्याने सर्वांना डिवाईड जाते का पाहायचं. आता इथं 12 12 1 12 12 2 24 24ला 10ने जात नाही, 12 3 36ला पण 10ने जात नाही, 12 4 28 12 5 60 60ला 10ने जातो परंतु 60ला 8ने जात नाही. मग 60च्या दुप्पट संख्या घ्यायची 60 गुणिले 2 120. आता 120 जर पाहिलं तर 120ला सर्व संख्यांनी भाग जातो या 2 4 6 8 10 आणि 12 120. मग ह्या सर्वांचं LCM काय येणार 120. म्हणजे काय होतं इथं त्या ह्या सर्व घंटा 120 सेकंदांनी एकत्र वाजतात. 120 सेकंद म्हणजे किती मिनिट आपल्याला माहिती 2 मिनिट, कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. तर 2-2 मिनिटांनी त्या एकत्र वाजणार आहात. मग 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा वाजतील 30/2 किती होतात 15. ओके, परंतु 15 लगेच उत्तर मार्क करायचं नाही. आपल्याला काय विचारलं आहे त्या सुरुवातीला एकत्र वाजतात म्हणजे ह्या पूर्ण उदाहरणामध्ये त्या घंटा किती वेळा वाजतील 1 अधिक 15 16. आलं लक्षात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय
एका कॅनमध्ये काय सांगितलं आपल्याला, ए आणि बी या दोन द्रावणांचे मिश्रण 7:5 प्रमाणात आहे. जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण काढून घेतले आणि बी द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला, तर ए आणि बी चे प्रमाण 7:9 झाले. तर त्या कॅनमध्ये सुरुवातीला एचे द्रावण किती असेल? आता मला एक सांगा, ए आणि बी यात मिश्रण होतं आधी, तर त्याच्यातनं आपण जर 9 लिटर मिश्रण काढलं तर त्याचं प्रमाण बदलणार आहे का? म्हणजे जेव्हा आपण मिश्रणातनं आपण सर्टन अमाऊंट काढून घेतो तर त्याचं प्रमाण बदलत नाही. ते एचं पण आपण तेवढंच प्रमाणात काढून घेणार आणि बीचं देखील तेवढ्याच प्रमाणात ते काढून घेणार. दोघांचं मिळून 9 लिटर काढून घेणार, परंतु त्यांचं प्रमाण बदलणार नाही. म्हणजे सपोज आपण 9 लिटर काढले, 9 लिटर काढल्यानंतर काय सांगू शकतो आपण, त्यांचं प्रमाण जे राहणार आहे, प्रमाण किती राहणार आहे? 7:5च राहणार आहे. प्रमाण जर 7:5 असेल तर त्यांचं ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असतील? 7x आणि 5x. कुणाचे? ए आणि बीचे. असं आपण आता कन्सिडर करूया. आता याच्यामध्ये काय केलं, तो कॅन बी द्रावणाने कॅन पूर्णपणे भरला. का? कसं पूर्ण भरलं? जर 9 लिटर काढलं त्यामुळं तो कॅन रिकामा झाला. आता बी द्रावणाने पूर्ण, फक्त बी द्रावण टाकले, पण ते किती टाकलेलं असणार? 9 लिटर टाकलेलं असणार. तेव्हाच तो कॅन पूर्णपणे भरेल, कारण 9 लिटर आपण त्यातनं काढलं होतं. मग फक्त बीमध्ये 9 लिटर आपण ॲड केलं, असं कन्सिडर करूया. तेव्हा हे प्रमाण किती झालं पहा? 7:9 झालं. हे जर तुम्ही तिरकस गुणाकार करून सॉल्व केलं तर पहा, 9 गुणिले 7 होतं 63x बरोबर. आता हे 7 आणि ह्या कंसाला गुणाकार होईल, तर 7×5 35x अधिक 9×7 63. आता हे 35x जर इकडं मायनस केले तर ते 63मधनं 35 जर गेले तर किती उरतात खाली? 8 आणि 2, 28x बरोबर 63 राहिले. मग x काय राहील? 63 भागिले 28. तर इथं बघा 7चा भाग जातो, 7×4 = 28, 7×9 = 63. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली आपली? 9/4. एक्सची व्हॅल्यू काय आली? 9/4. आता पहा, एक्स जर 9/4 असेल तर मला सांगा, हे जे आपलं प्रमाण 9 लिटर काढल्यानंतर व्हॅल्यू किती राहिल्या होत्या आपल्या? 7 आणि 5x राहिल्या होत्या. मग 7 आणि 5x म्हणजे किती होतात? 12x. 12x म्हणजे किती असतील? 12 गुणिले 9/4. 4×1 = 4, 4×3 = 12. उत्तर किती आलं? 27 लिटर. आता 27 लिटर काय आलं? हे 9 लिटर काढल्यानंतर प्रमाण आलं होतं आपलं, बरोबर? 7x आणि 5x. म्हणजे हे 12x जे आहे ते 9 लिटर काढल्यानंतर 27 लिटर आहेत. मग 9 लिटर काढायच्या अगोदर त्याची मूळ व्हॅल्यू किती असणार? ही 27 अधिक 9 किती होतात? 36. म्हणजे 36 लिटरचं ते कॅन आहे, आलं लक्षात? आणि 36 लिटरच्या कॅनमध्ये आपल्याला काय विचारले? एचे द्रावण सुरुवातीला किती होते? आता सुरुवातीला 7:5 प्रमाण होतं त्यांचं. ओके, म्हणजे सुरुवातीला देखील त्यांची व्हॅल्यू काय असणार? 7 आणि 5च्या प्रमाणात ते 12 भाग असणार त्याचे. 12 भागापैकी एचे भाग किती आहेत? 7 भाग आहेत. आणि टोटल आपल्याला व्हॅल्यू किती आहे? आपलं किती लिटर आहे ते द्रावण? 36 लिटर आहे. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं की 12×1 = 12, 12×3 = 36. 7 गुणिले 3 किती होतात? 21 लिटर. तर 21 लिटर हे काय आपलं उत्तर आहे. म्हणजे एचे सुरुवातीला द्रावण किती असणार आहे? 21 लिटर. थोडा डिफिकल्ट टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त थोडं व्यवस्थित लक्षात घ्या की 9 लिटर काढल्यानंतर जे प्रमाण आहे ते प्रमाण सेमच राहते. ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली तर पुढं सॉल्व करायला तुम्हाला इझी जाईल. पुढचा प्रश्न पहा. वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवलेली आहेत. म्हणजे आपला जो फॉर्म्युला असतो A युनियन B इक्वल्स टू काय? A + B - A इंटरसेक्शन B. आता A इंटरसेक्शन B म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणार असतं. ओके, आता दोघांमध्ये कॉमन काय बघा? 13 जण आहे. का? कारण त्यांनी दोन्ही भाषा शिकण्यासाठी काय केलेलं आहे? नावं नोंदवलेली आहेत. वजा त्यात 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नावं नोंदवली. मग 21 जणांनी काय केलं आहे? एला सपोज आपण पोर्तुगीज मानूया आणि बीला स्पॅनिश मानूया. तर पोर्तुगीजसाठी 21 जणांनी नावं नोंदवली आहेत. जर वर्गात नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी 2 पैकी किमान एक भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवलेलं आहे, म्हणजे 43च्या 43 लोकांनी कशा ना कशात तरी पार्टिसिपेट केलेलं आहे, तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी पण पोर्तुगीज भाषा नाही याची संख्या दाखवा. म्हणजे बी आपण काय मानलं आहे? स्पॅनिश शिकण्यासाठी. परंतु आता आपल्याला विचारलं काय? फक्त स्पॅनिश शिकण्यासाठी, म्हणजे पोर्तुगीज नको आहे त्यांना याच्यामध्ये. तर मग आपल्याला बी जी व्हॅल्यू येईल त्याच्यामधून काय करावं लागतील? हे 13 जे कॉमन आहेत ते वजा केले का आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. आता पहिलं आपण बी काढून घेऊया. ए युनियन बी मग एकूण मुलं किती आहेत? 43 अधिक बी. आता हे सॉल्व करा. 21 वजा 13 किती होतात? 8 होतात. 8 अधिक बी बरोबर 43. तर बी काय येणार? 43 वजा 8. 43 वजा 8 येतात 35. म्हणजे बीची व्हॅल्यू काय आली? 35. आपल्याला काय पाहिजे? बी वजा 13 पाहिजे. म्हणजे 35 वजा 13 किती होतात? हे 22. त्यामुळे उत्तर काय येणार आपलं? पर्याय क्रमांक 2. पुढचा मुद्दा पहा. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या घरासाठी एक कष्टाळू माळी नेमायचा आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला 3 व्यक्तींची जेडा, मुठा आणि हाका ही 3 नावं तुम्हाला देऊन त्यातील एक जण नेहमीच खरे बोलतो, म्हणजे नेहमी तो खरे बोलतो. एक जण एकदा खरे आणि एकदा खोटे बोलतो आणि एक जण नेहमीच खोटे बोलतो, असं माहिती तुम्हाला दिलेली आहे.
आता त्यांना भेटल्यावर तुम्ही त्यांना विचारलं की तुमच्यापैकी माळी कोण आहे, तर प्रत्येकाने पुढील प्रमाणे उत्तर दिली आहे आणि आपल्याला माळी कोण आहे तेच फाईंड करायचं आहे. लक्षात. तर आता काय करूया आपण, सुरुवातीला नेहमी जो येईल पहिला तर त्याला पहिल्याला काय म्हणायचं, तो खरं बोलते असं मानायचं. म्हणजे तो जो बोलते तो काय बोलते ते खरं मानायचं, ट्रू ट्रू. ओके. म्हणजे मी माळी आहे, जेडा काय म्हणतो मी माळी आहे आणि मोठा खोटं बोलत आहे. ठीक आहे. आता हा माळी आहे आणि हा काय म्हणतो मोठा खोटं बोलते. मोठा जर खोटं बोलत असेल तर मोठा कुठे इथं, मोठ्याचं पहिलं वाक्य काय असणार, नेहमी खोटंच असणार. कारण काय सांगितलं आहे, तो खोटं बोलतो आहे आणि ते खरं आहे. म्हणजे जेडाचं हे वाक्य खरं आहे की तो मोठा खोटं बोलतो आहे. आता मोठा म्हणतो मी माळी आहे, हे खोटे आहे. म्हणजे मॅच होते आपलं, तो माळी नाही. कारण आपला माळी कोण आहे आता, जेडा आपण मानलेला आहे. आणि आता हाकाबद्दल पाहूया. हाका काय म्हणतोय मोठा माळी आहे. हाका काय म्हणतोय मोठा माळी आहे. पण मोठा माळी आहे का, नाही. माळी कोण आहे आपला, जेडा मानला आपण. त्यामुळे हा देखील काय बोलतोय, खोटं बोलतोय. आलं लक्षात. आता हाका अजून काय बोलतोय की जेडा खोटं बोलतोय. हाका काय म्हणते पहा, जेडा खोटं बोलतोय. पण जेडा खोटं बोलतोय का, नाही. का, कारण जेडाला आपण काय म्हणले, खरं बोलणार मानलेलं आहे. जेडा खोटं बोलतोय याचं हे स्टेटमेंट देखील काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आता पहा, हा म्हणजे खोटारडा झाला. हा माणूस जो आहे तो खोटारडा झाला. हा खरा झाला, हा खोटारडा झाला पूर्णपणे. हा लक्षात. म्हणजे डेफिनेटली याच्यातलं जो आहे त्यातलं एक स्टेटमेंट काय पाहिजे, ट्रू पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे, हाका खोटे बोलतो असं तो म्हणतोय. बरोबर, हाका खोटेच बोलतोय कारण हाका दोन्ही स्टेटमेंट काय बोलतोय, खोटे बोलते. म्हणून हे वाक्य काय असणार, बरोबर असणार आहे. म्हणजे आपली जी कंडिशन आहे की एक नेहमी खरे बोलतो, एक नेहमी खोटे बोलतो आणि एक खरे किंवा खोटं बोलतो, हे आपण टॅली करून पाहिलं एकमेकांना आणि ते जुळलेलं आहे. याचा अर्थ माळी कोण आहे, तर जेडा हा कोण आहे, माळी आहे. तुम्हाला तुमचं उत्तर भेटले. मग तुम्ही ह्या दुसऱ्या घरासाठी तुम्हाला जो माळी नेमायचा आहे तो माळी कोण आहे, जेडा आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं. एका वर्गामध्ये 15 मुले आणि 10 मुली आहेत. 3 मुलांची यादृच्छिकपणे म्हणजे रँडमली निवड करायची आहे. त्यापैकी एक मुलगी पाहिजे आणि 2 मुलगे पाहिजे. ते निवड होण्याची शक्यता काय. तर अशा वेळेस आपल्याला माहिती की जो इव्हेंट असतो आणि जो सॅम्पल स्पेस असतो, तो प्रोबॅबिलिटी बरोबर काय असतं, एन ऑफ ए म्हणजे इव्हेंट जो आला तो आणि एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल. आता टोटल किती आहे आपल्याकडे, 15 मुली आणि 10 मुली आहेत. म्हणजे टोटल मुलं किती आहेत आपल्याला, 25. यापैकी निवडायची किती आपल्याला, 3 निवडायचे. ते असं कॅल्क्युलेट करतात. म्हणजे इथं छेदस्थानी 25C3 येणार. आणि आपल्याला निवडायचं कसं पहा, एक मुलगी आणि 2 मुलगे निवडायचे. आता एक मुलगी कोणामधनं निवडा तुम्ही, 10 मुलींमधनं. 10 मुलींमधनं एक मुलगी निवडायची. आणि त्या आणि म्हणजे गुणाकार असतो. आणि म्हणजे गुणाकार असतो. किंवा जर असतं तर किंवा म्हणजे अधिक असतं. ओके. अँड म्हणजे काय असतं, मल्टिप्लाय. आणि ऑर म्हणजे काय असतं, अधिक. तर इथं मग गुणाकार करायचा. आणि 2 मुलगे काय कशात निवडणार तुम्ही, 15 मुलांमधनं 2 निवडणार, 15C2 असं निवडणार. आलं लक्षात. तर तुमच्या अंशस्थानी काय येणार, 10C1 गुणिले 15C2. हे जर आता तुम्ही सॉल्व करायला गेलात, आता 25C3ची व्हॅल्यू काढून घेऊया आधी. 25C3 कसं करतो आपण, 25 गुणिले 24 गुणिले 23 तिसऱ्या घरापर्यंत न्यायचं आणि तिसऱ्या घरापासून परत खाली लिहायचं. ओके. हे जर कॅल्क्युलेट केलं तर 3 8 24 2 चोक 8 25 चोक 100 आणि 23. म्हणजे 23 गुणिले 100 किती येतात, 2300. म्हणजे छेदस्थानी तुमची जी व्हॅल्यू येणार ती किती येणार, 2300 येणार. ओके. हे 25C3ची व्हॅल्यू आली. आता आपण हे कट करूया आणि पुढचं आता काय, 10C1 नेहमी काय असतो, 10च असतो. म्हणजे NC1 हा Nच असतो. म्हणून 10C1 10 झाला. 10 मल्टिप्लाय बाय 15C2 म्हटले. 15C2 मध्ये काय करणार तुम्ही, 15चा 2 वेळा गुणाकार लिहिणार. 2 आहे ना खाली, म्हणून 15 2 मागच्या 2 घरापर्यंत लिहिणार आणि 2 गुणिले 1 लिहिणार. 2 बे 7 14. ओके. हे किती येतात, आता 35 105 म्हणून 7 5 14. आलं लक्षात. आता जर तुम्ही सॉल्व करायला गेलेत, आता पहा हे 1 0ला हा 0 कट झाला. ओके. म्हणजे वरती काय राहिलं, 105 खाली राहिलं 230. 5ने डिवाइड होतं बघा, 5 2 10 5 1 5 5 चोक 20 5 36 म्हणजे 21/46. आता डिवाइड होत नाही. ही काय झालं तुमची प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. ही काय झाली तुमची प्रोबॅबिलिटी. त्यामुळे 21/46 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचं पहा काय म्हटलं आपल्याला, 3 विधाने व त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. सर्व बी हे जे आहेत, सर्व बी हे जे आहेत, काही सी हे जे आहेत, काही सी. ओके. थोडं मोठं काढतो मी. काही सी हे काय झालं, जे आहेत. सर्व पी हे सी आहेत. सर्व पी म्हणजे हे सीचे सर्कलच्या आतमध्ये पीचं सर्कल असणार आहे. ओके. आता मी हे पी आणि जे किंवा बी यांचा संबंध का जोडला नाही, कारण आपल्याला तसं सांगितलं आहे का, नाही. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बळच संबंध जोडायचे नाही. आता ही झाली आपली वेन डायग्राम तयार. आता काय म्हटलं, काही सी हे बी आहेत, काही सी हे बी आहेत का, नाही. सीचं सर्कल फक्त जेपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे हे जे येणार आहे, राईट.
बीचा याच्याशी काही संबंध येणार नाही. एकही पी हा जे नाही, एकही पी हा जे नाही. आता आपल्याला आकृतीमध्ये दिसताना तर असं दिसतं की पी आणि जेचा काही संबंध नाही, परंतु पीचं सर्कल हे कसं पण असू शकतं, असं पण असू शकतं. आपण ते मानलेलं आहे, आलं का लक्षात? त्यामुळे जेचा आणि पीचा निश्चितपणे संबंध नाही असं आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. ओके, म्हणजे सांगू शकत नाही ते चुकीचं मानायचं. आलं लक्षात? जे अनिश्चित आहे ते चुकीचं मानायचं. आता काही बी हे सी आहेत, काही बी, आता बी आणि सीचा देखील काही संबंध नाही, त्यामुळे हे देखील स्टेटमेंट चुकीचं आहे. तेव्हा निष्कर्ष एकही बरोबर नाही, एकही निष्कर्ष जुळत नाही. फक्त निगेटिव्ह स्टेटमेंट आलं तर त्यापासून सावध राहायचं की अशा वेळेस ज्या गोष्टी अनिश्चित आहेत त्या चुकीच्या मानायच्या, ज्या गोष्टी निश्चितच बरोबर आहेत त्याच आपल्याला बरोबर मानायच्या आहेत. पुढचा प्रश्न पहा काय आहे. एक्स आणि वाय हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. सपोज त्यांची शाळा इथे आहे. ओके, आता ते काय शाळेपासून घरी जायला ते सुरुवात करणार आहेत. फक्त ते जाताना एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना गेले. म्हणजे एक्स जर इकडे आला असेल तर वाय काय आला दुसऱ्या साईडला गेला. लक्षात? आता किती किलोमीटर गेले ते 1.5 किलोमीटर. ओके, त्यानंतर प्रत्येकजण उजवीकडे वळाला. आता उजवीकडे म्हणजे हा इकडे चालला आहे, हा इकडे चालला आहे. उजवीकडे म्हणजे हा वरती जाणार असं, आलं लक्षात? आणि हा देखील उजवीकडे म्हणजे हा खाली जाणार. ते किती किलोमीटर गेलेत? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर गेलेले आहेत आणि आपापल्या घरी पोचले. तर त्यांच्या घरातील अंतर किती? आता याचं घर इथे आहे, एक्सचं आणि वायचं घर इथे आहे. हे जर तुम्ही जॉईन केलं लक्षात, तर हे त्यांच्या घरातील काय तयार होते? अंतर तयार होते. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरण्यासाठी आपल्याला एक ट्रँगल बनवून घ्यायचा आहे. हा राईट अँगल ट्रँगल बनला. आता यातले बाजू पहा. आता मला सांगा, हे 1.5 आणि हे 1.5 म्हणजे टोटल हे डिस्टन्स किती आहे? 3. हे जर 3 असेल तर हे डिस्टन्स देखील किती असणार आहे? इथून इथपर्यंत हे देखील 3 किलोमीटर असणार आहे. आता पहा, हे 2 आणि हे 2 म्हणजे हे 2, हे जर 2 असेल इथलं तर हे देखील किती असणार आहे? 2. आणि हे 2 ऑलरेडी आहेच. मग 2 आणि 2 किती झाले? हे 4 किलोमीटर झाले. म्हणजे ह्या ट्रँगलमध्ये हा जो ट्रँगल तयार झालेला आहे, ह्या ट्रँगलमध्ये ही एक साईड 3 किलोमीटर आहे, दुसरी साईड 4 किलोमीटर आहे. ही जी तिसरी साईड म्हणजे कर्ण असणार आहे तो किती असणार आहे? 3, 4 आणि 5. हे आपलं पायथागोरसचं त्रिकुट आहे. किंवा तुम्ही काय करू शकता? 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 बरोबर कर्ण वर्ग. 16 9 होतात 25 बरोबर कर्ण वर्ग. मग कर्ण किती येणार? 5 येणार, कारण 25चं वर्गमूळ 5 येतं. आलं लक्षात? तर 5 किलोमीटर हे काय असणार? त्यांच्या घरामधील अंतर असणार आहे. एवढं हे सोपं आहे. पुढं पहा काय म्हटलं आपल्याला. एका खेळात खेळाडूला एका पाळीत गुण मिळवण्याच्या 3 संधी आहेत. प्रत्येक सलग जय, जय म्हणजे तुमचा विजय, तुम्हाला जे विन भेटणार तो, खेळाडूला आधीच्या जयापेक्षा अधिक गुण मिळवून देतो. दुसरा जय म्हणजे दुसरा विन हा पहिल्यापेक्षा 100 जादा गुण बहाल करतो. आणि तिसरा जय हा दुसऱ्या जयामुळे मिळालेल्या जयाच्या दुप्पट गुण बहाल करतो. आता लच्छी नावाची एक विद्यार्थिनी, तिने काय केलं? तिच्या पाळी दरम्यान सर्वाधिक गुण जिंकलेले आहेत. तिचा जेव्हा टाईम आला तेव्हा तिने सर्वाधिक गुण जिंकले आणि तिला एकूण 700 गुण मिळाले. लच्छीला गुण किती मिळाले? 700. तर तिने पहिल्या जयासाठी, फर्स्ट विनसाठी तिने किती गुण कमावले असं आपल्याला विचारलेलं आहे. 3 संधी असतात. सपोज पहिल्या संधीत तिने एक्स एवढे गुण मिळवले, तर दुसऱ्या संधीच्या वेळेस काय होतं? आधीच्या संधीपेक्षा, ओके, दुसरी संधी काय 100 गुण जादा मिळून देते. म्हणजे दुसऱ्या संधीला एक्स प्लस 100 गुण मिळणार, बरोबर. आणि तिसरा जो जय आहे, म्हणजे तिसरा जो विन आहे, त्याच्यामध्ये काय होतं? दुसऱ्या विनमुळे जे गुण मिळाले त्याच्या दुप्पट गुण मिळतात. म्हणजे दुसऱ्या विनमध्ये किती मिळाले? एक्स प्लस 100 आणि त्याच्या दुप्पट गुण मिळतात, राईट. हे तिसऱ्या जयमध्ये झालं. तर एक लच्छीने काय केले? जेव्हा तिला जिंकली ती 3 वेळा, तर तेव्हा तिला सर्वाधिक म्हणजे 700 गुण मिळाले. हे झालं आपलं इक्वेशन. आता हे सॉल्व करा. हे एक्स आणि हे एक्स किती होतात? 2x अधिक 100 अधिक हे मल्टिप्लाय करून घ्या. 2x अधिक 200 बरोबर 700. 2x आणि 2x किती होतात? 4x अधिक हे 300 बरोबर 700 होतात. तर 4x बरोबर हे 300 मायनस केलं 400 राहतील फक्त, आणि x बरोबर काय राहणार? 100. तर पहिल्या विजयामध्ये तिला किती गुण मिळाले? 100 गुण मिळालेले आहेत असं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न पहा, आपल्याला काय सांगितलं आहे. सोबतच्या आकृतीमध्ये दाखवलेला ABCDE या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा अभ्यासा. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येकी 7 मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल अशा मार्गांची रचना करा. ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली आहे त्या वसाहतीत परतलेच पाहिजे असं नाही. त्या बंधनाची पूर्ती करणारे विधान निवडा. आता ह्या 7 वसाहती दिलेल्या आहे, ह्या त्यांचा नकाशा दिलेला आहे प्रत्येक मार्गाचा, कुठलं कसं जायचं ते. तर आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक वसाहतीपासून सुरुवात करून पाहिजे आणि एका मार्गावरून एकदाच जाता आलं पाहिजे आणि सगळे मार्ग कव्हर झाले पाहिजे. असं किती वेळा करता येते हे आपल्याला फाईंड करायचं आहे. आता ए पासून जर मी सुरुवात केली तर पहा, ए पासून जर मी अशी सुरुवात केली, असं जायचा प्रयत्न केला
तर इथे येऊन असं आल्यानंतर मात्र मला एकाच मार्गाला जाता येते सी नंतर, कुठे एकतर वर जाता येईल किंवा इकडे या साईडला जाता येईल. तेव्हा एपासून सुरुवात करून सर्व मार्गांना जाता येत नाही. आलं लक्षात? आता बीपासून सुरुवात करूया. बीपासून सोबत मी अशी सुरुवात केली, परत पहा एक मार्ग राहिला, म्हणजे बीपासून पण सुरुवात करून जमत नाही. ईपासून सुरुवात जर केली मी, ईपासून देखील सगळ्या मार्गांना जाता येत नाही. डीपासून सुरुवात जर केली मी, आता पहा डीपासून जर सुरुवात केली, राईट, याचा शेवट कुठे झाला, सीला शेवट झाला, राईट. डीला सुरुवात झाली आपली. आता म्हणजे सगळ्या मार्गांना जाता येते, मी डीने आपलं उत्तर येते. सीने आता सुरुवात करूया. असं जर गेलो मी, आता सीपासून सुरुवात केली तर डीला शेवट होते, आलं लक्षात. आणि डीपासून सुरुवात केली तर सीला शेवट होते. तर अशा प्रकारे आपला 2 प्रकारे आपल्याला सर्व रस्ते कव्हर करता येतात. आता काय म्हटलंय, कोणताही मार्ग हा दिलेल्या बंधनाची पूर्ती करत नाही. चुकीचं आहे हे स्टेटमेंट, चुकीचं. कारण सी आणि डी पासून केलं तर होतंय. फक्त डी ही या मार्गात मध्ये येणारी वसाहत असू शकते. नाही, डी सुरुवातीला येते, मध्ये येत नाही. या मार्गाचा शेवट ई वसाहतीत होणे आवश्यक आहे. नाही, या मार्गाचा शेवट एकतर सी पासून सुरुवात केली तर डीला शेवट होते, आणि डी पासून सुरुवात केली तर सीला शेवट होते. तर ईला शेवट होणं मात्र नाही. आता काय म्हटलंय, हा मार्ग एकतर सी पासून सुरू होऊ शकतो किंवा सी येथे शेवट त्याचा होऊ शकतो. मात्र असे दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाही. बरोबर, सी पासून एक तर ते सुरुवात होते किंवा शेवट होतोय, हे दोन्ही एका वेळेस मात्र होत नाही. मी सुरुवात पण तिथंच आणि शेवट पण तिथं, असं होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा नातेसंबंधाविषयी प्रश्न आहे. पहा काय म्हटलं आपल्याला, एक्स भागिले वाय म्हणजे काय, एक्स ही वायची आई आहे. एक्स वजा वाय म्हणजे एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स अधिक वाय ही एक्स ही वायची बहीण आहे. एक्स गुणिले वाय एक्स ही वायची मुलगी आहे. तर आपल्याला काय सांगितलं, हे नातेसंबंध ओळखायला सांगितलेलं आहे. पहा आता काय म्हटलं, एम अधिक एन म्हणजे काय, एम ही एनची बहीण आहे. एम ही एनची बहीण आहे, ते आपण असं दर्शवतो, ही फिमेल झाली. त्यानंतर एन आणि ओमध्ये काय वजा आहे, म्हणजे एन हा ओचा भाऊ आहे. एन हा ओचा भाऊ आहे, हा मेल झाला एन. त्यानंतर ओ आणि पीमध्ये काय सांगितलं आहे, मल्टिप्लाय म्हणजे काय, मुलगी आहे. ओ ही पीची मुलगी आहे. ओ ही पीची मुलगी, पीवरती येणार, आणि मुलगी म्हणून ही फिमेल येणार. आणि पी आणि क्यूमध्ये काय सांगितलं आहे, भागाकार आहे. पी ही क्यूची आई आहे. पी ही क्यूची आई आहे. आता ओची देखील आई आहे आणि ती क्यूची आई, म्हणजे क्यू हा भावंड असणार. ओके, म्हणजे ही फिमेल झाली. आता आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिले पहा, सर्व व्यक्ती भावंडे आहेत. नाही, यातले फक्त एवढेच व्यक्ती भावंडे आहेत. पी हा त्यांची आई आहे असं आपण सांगतो, हे चुकले. MNOQ ही पीची मुलं आहेत. बरोबर, MNOQ ही काय झाली, पीची मुलं. हे स्टेटमेंट बरोबर आहे. MNO ही पी आणि क्यूची मुले आहे. नाही, पी आणि क्यूची नाही, फक्त पीची मुलं आहेत ती. MNOP ही क्यूची मुले आहे. नाही, क्यूची नाही तर ती पीची मुले आहे. त्यामुळे स्टेटमेंट 2 हेच आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीने नातेसंबंधाविषयी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा. आता ही आकृती, यावरनं ही आकृती, यावरनं ही आणि यावरनं ही आकृती तयार होते. तर यानंतर जी शेवटी आकृती येणार ती कशी असेल, यातले गोल जर आपण ऑब्झर्व केले तर पहा, हा जो गोल आहे तो आता बघा पुढच्या आकृतीमध्ये इथं आलेला आहे. राईट, इथं म्हणजे इथं आलेला आहे. त्याच्या पुढच्या आकृतीत इथं आलेला आहे, एक घर सोडून येतोय. त्याच्या पुढच्या आकृतीत तो इथं आहे त्याच ठिकाणी येणार. मग आहे त्याच ठिकाणी गोल असणारे फक्त 2च ऑप्शन. त्यामुळे हा ऑप्शन कट झाला आणि हा ऑप्शन कट झाला. फक्त एक तर उत्तर 2 येईल आपलं किंवा 4 येईल. त्यानंतर पुढचा गोल पाहूया आपण. हा जो रिकामा गोल आहे तो बघा पुढच्या आकृतीत इथं गेलेला आहे. त्यानंतरच्या पुढच्या आकृतीत इथे गेलं आहे, मग एक घर सोडून आलेलं आहे. त्यानंतर तो पुढच्या आकृतीत परत आहे त्याच ठिकाणी परत येणार. आहे त्याच ठिकाणी फक्त चौथा पर्याय आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन देखील कट झाला. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता एक शेवटचा गोल पाहूया. हा भरीव गोल पहा इथं आहे. दुसऱ्या आकृतीत तो इथे गेला, तिसऱ्या आकृतीत तो इथे गेला, चौथ्या आकृतीत आता तो वरती येणार. वरती आले का, आला आहे. त्यामुळे आपलं उत्तर बरोबर आहे. थँक्यू सो मच. अशा प्रकारे आपण आपले आजचे जे डेली PYQ प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स आहेत ते कंप्लीट केलेले आहे. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.